निखिल आणि मी येते. हिवाळा येतोच्या 11व्या भागात तुमचं स्वागत आहे. येते काय जबरदस्त फिनाले होता ना, ऑसम, फुल सॅटिस्फाईंग. म्हणजे एकदम आतापर्यंतच्या जीओटीच्या एपिसोड मधला भारी एपिसोड. एकदम. आणि आपण मागच्या एपिसोड बद्दल असं म्हटलो, पण हा त्याच्यापेक्षा भारी होता. आणि दुसरं म्हणजे तुला पण आपल्या आमच्या सगळ्या फॅन थिअरीज, म्हणजे आम्ही ज्या थिअरीज सांगितल्या किंवा ज्या फॅन थिअरीज आम्ही बघितल्या त्या ऑलमोस्ट आमच्या सगळ्याच खऱ्या ठरलेल्या आहेत. म्हणजे त्या 10 भागात मिळून जे सांगितलं होतं ते सगळं घडलं बाबा शेवटच्या भागात, त्यामुळे सॅटिस्फाईंग वाटलंय. तर वळूया किंग्स लँडिंग कडे. यतीन, या एपिसोडचं डायरेक्शन अप्रतिम होतं. पहिला जो 18-19 मिनिटाचा जो पॅच होता किंग्स लँडिंग मधला, तो तर म्हणजे खिळवून ठेवला रे, तरी खिळवून ठेवला अक्षरशः. पण या एपिसोडची सगळ्यात मोठी गंमत सांगू तुला काय ती? बॅकग्राऊंड स्कोअर. जीओटीला नेहमीच बॅकग्राऊंड स्कोअर खूप उत्तम मिळालेत, आपण त्याबद्दल कधी बोलत नाही. पण तो जो सर्चीचा बॅकग्राऊंड स्कोअर होता तो ना सॉलिड डोक्यात बसलाय. कालपासून तो अनेक वेळा ऐकला. प्रत्येक वेळेस जेव्हा ते एक पर्टिक्युलर म्युझिक येतं ना, ते असं मला अजूनही वाटतं की ते आता ज्योत खाली जाणार आणि ते वाईल्ड फायर पसरणार. म्हणजे या एपिसोडमध्ये ती सर्सी बॅड क्वीन झाली, नंतर टॉमेन मेला, बाकी सगळे कॅरेक्टर मेले. पण यातून एक भारी थेरी आहे माझ्याकडे. काय? कसली भारी थेरी रे? आपला ब्रॅन आहे ना, ब्रॅन, त्याला फ्युचर पण दिसतं. फ्युचर दिसतं काही? अरे पास दिसतं, हे तर तुला माहितीच आहे. मग तू त्याचे विजन्स तर ते बघितलंय 5व्या-6व्या एपिसोड मध्ये त्यांनी दाखवलेलं. त्याच्यात वाईल्ड फायर दाखवलेली अशी बाहेर येताना ती, आणि कालच्या एपिसोड मधला वाईल्ड फायरचा स्पोर्ट सेम होता. याचा अर्थ त्याला फ्युचर पण दिसतं. मला वाटत नाही की फ्युचर दिसत असेल निखिल. ह्या HBO वाल्यांनी कॉस्ट कटिंगच्या नादात सेम सीन तिकडे चिपकवला असेल. म्हणजे एक तर 115 बिलियन एकदा कॉस्ट कटिंग. अरे 115 मिलियन मध्ये त्यामुळेच कॉस्ट कटिंग करावं लागलं असणार ना. किंग इन द नॉर्थ, किंग इन द नॉर्थ, किंग इन द नॉर्थ. फायनली नॉर्थला आपला फायनल किंग मिळालाच. ओके, सगळ्या हाऊसेसनी मान्य केलं की जॉनच आमचा नॉर्थ मधला किंग आहे. आणि बास्टर्ड सन असला म्हणून काय झालं स्टारचा, बट ही फायनली अ स्टार. हे सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलंय. यतीन, कसं आहे तो स्टार का एवढं त्यांनी दाखवलं एपिसोड मध्ये? ओके, तू पाहिला नाहीस एपिसोड? बघितला ना. मग ते पाहिलं नाहीस? R+L=J कन्फर्म झालाय या एपिसोड मध्ये. बरोबर बॉस, R+L=J कन्फर्म झालाय. आपल्यासाठी खुशीचा दिवस होता. एक फॅन थेरी कन्फर्म झाली, आणि ज्यांनी कोणी ही थेरी लिहिली त्याला आपला कडक सल्यूट. फॅन प्लस थेरी सगळं मान्य आहे प्लस सगळं, पण काय एक्सप्लिसिटली सांगितलं नाहीये की तोच जॉन स्नो आहे. एक लहान मुलं दाखवलं, त्याचे डोळे उघडले आणि इकडे जॉन स्नो दाखवलं. यतीन, जर तुला हे पण कळालं नसेल तर मला नक्की पुढच्या सीझन मध्ये पार्टनर बदलायची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं ते नक्की मला कळवा. चल ठीक आहे, तुला स्टार्क बद्दल राग आहे ना, जॉन बद्दल राग आहे ना, सोडून दे. मी तुला दुसरा भारी कॅरेक्टर सांगतो. कोण? लियाना मॉर्मॉट. त्या छोट्या मुलीने जी काय ऍक्टिंग केली आहे, जबरदस्त. जी काय ती फाडते बाकीच्या हाऊसेसची ना, ते मान्यही करतात की बाबा हिने आमची फुल वाट लावली आणि आम्ही आमच्या चुका मान्य करतो. तर शी इज द बेस्ट कॅरेक्टर आय विल से. यतीन, लियाना मॉर्मॉट बद्दल माझी एक विश आहे. काय बरं? ते एवढं बॅडॅस कॅरेक्टर दाखवलंय ना, आणि गेम ऑफ थ्रोन्सच्या खेळात तर सगळे मरणारच आहेत, तर तिचा मृत्यू असा एकदम छान ऑनरेबल डेथ दाखवला पाहिजे. म्हणजे त्याच्यात सॅटिस्फॅक्शन वाटेल मेली तरी. नाही काय उठसूट सगळ्यांना. ते चांगलं कॅरेक्टर आहे, ते जिवंत राहिलं पाहिजे. बदलायची गरज आहे. कॉंग्रॅट्स मित्रा, कॉंग्रॅट्स. कशाबद्दल? हँड ऑफ क्वीन होणार टेरियन प्रेडिक्ट केलं होतं माझ्या मित्रांनी. एक काम जमलं. पण ते सोड, हँड ऑफ क्वीन तर झालाच आहे आपला टिरियन, पण त्याच्यावर जे सैन्य मिळालंय ड्रॅगन क्वीनला ते तर अफलातून. म्हणजे आधी त्याच्या पाठीत दोथराकी आणि अनसलिड तर होतेच, पण आपल्या वॅरिसच्या देणगीमुळे आता हाऊस टायरेल आणि हाऊस मार्टेलही तिला सामील झालेले आहेत. आणि आता हजारो शिप्सचं सैन्य घेऊन ती वेस्टोर्सकडे आगेकूच केलेला आहे. आता बघूया वेस्टोर्सची काय अवस्था होते ते. मित्रा, हे 1000 शिप वगैरे ठीक आहे, पण त्याहून महत्वाचे आहेत ते 3 ड्रॅगन्स. येस. तर आता आपण वळूया वृतांच्या आकड्याकडे. वृतांचा आकडा पॉइंटलेस आहे. काय वृतांच्या आकडे कुठे वळतोस का मूर्ख? संपलं ना सगळं. पागल का एपिसोड थोडीच संपला. मला सांगतोय काढायच्या गोष्टी. महत्वाचा कॅरेक्टर बोलला नाहीये आतापर्यंत.
आर्या स्टार्क. तर निखिल आता वळूया आपण रिव्हर रनकडे. ज्या रीतीने ते फीस्टचा सीन दाखवला ना, तेव्हाच मला शंका आली होती की इथे काहीतरी जबरदस्त गडबड होणार आहे. आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे आर्या तिथे येऊन धडकतेच. आपल्या फेसलेस मॅनची पॉवर वापरते ती आणि वॉल्डरफेलला फुल उल्लू बनवते. पण त्याच्या अगोदर ती आपल्या मुलांचा त्या वॉल्डरफेलला पाय खायला घालते ना. पण सर्वात गोष्ट म्हणजे रेड वेडिंग मध्ये जसं फ्रेनी कॅटलिनला मारलं होतं ना, एक्झॅक्ट सेम वे तिने आपला बदला घेतला आणि आपल्या लिस्टवरून एक नाव कट केलं. तर असा होता गेम ऑफ थ्रोन्सचा सीझन फिनाले. गेम ऑफ थ्रोन्सचा सीझन संपलाय, त्यामुळे हिवाळा येतो पण आपण संपवणार आहोत. पण त्याआधी एक भाग करणार आहोत, शेवटचा एक भाग, ज्याच्यामध्ये आपण सीझन 7 मध्ये काय होईल याच्याबद्दल बोलूयात. आणि बरेच काही प्रेडिक्शन्स आहेत, बऱ्याच काही थेरीज याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर भेटूयात पुढच्या आठवड्यात. टिल देन बाय.